सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी आपल्याशी जोडल्या जात आहेत, त्यांच्यासोबत आपण चर्चा करूया। अंजलीताई, स्वागत आहे। मोठा दिलासा करुणा मुंडे यांना आता कोर्टाने दिलेला आहे, कारण आधी देखील युक्तिवाद झालेला होता, कोर्टाने निकाल दिलेला होता पोटगी संदर्भातला। कोर्टाने आधीचा निकाल हा पुढे तसाच ठेवलेला आहे। धनंजय मुंडेंना हा मोठा धक्का मानला जातोय। नाही, मला ना त्यांच्या वैयक्तिक गोष्टीत बिलकुल पडायची इच्छा नाहीये, पण एक स्त्री म्हणून मला नक्कीच म्हणावं असं वाटेल की आता कुठेतरी करुणा मुंडे यांना न्याय मिळताना दिसतोय। कारण स्त्री म्हणून त्यांच्या पाठीशी उभं राहणं हे मी माझं कर्तव्य समजते आणि आज जो त्यांना न्याय शेवटी मिळालाय, कारण पहिली त्यांना पोटगी जशी अनाऊन्स झाली तसं धनंजय मुंडे यांनी अगदी लगेचच सांगितलं होतं की नाही, हे चुकीचं आहे, मी याच्या विरुद्ध वरच्या कोर्टात अपील करणार आहे। आणि आता ते अपीलमध्ये सुद्धा तसं निष्पन्न झालं। याचा अर्थ एकतर करुणा मुंडे यांच्याकडे अनेक पुरावे देखील असतील आणि आज हा कोर्टाचा निर्णय आल्यानंतर हे स्पष्ट होत आहे की हा व्यक्ती म्हणजे याला ना कॅरेक्टर आहे ना काहीच आहे। म्हणजे एक व्यक्ती म्हणून ज्यांच्याबरोबर इतके वर्ष त्यांनी काढले, एका दिवशी तो सडनली म्हणतात की हे माझी पत्नी नाही, मग जाऊन दुसरं लग्न करतात, मग ते ॲफिडेव्हिटवर इतके वर्ष खोटं बोलतात, इतके वर्ष की माझी पत्नी नाहीये, मग ते काही वर्षांनी दबाव आल्यानंतर मग दोन्ही मुलांना एक्सेप्ट करतात। हा सगळा जो तमाशा चाललाय ना, याच्यातनं एकटा पण युवा पिढीला काय संदेश देतोय, असे जर लोक आपले मंत्री आणि आमदार असतील तर आपण देशाला कुठली दिशा देतोय असं। आणि खोटं बोलणारे जे ॲफिडेव्हिटवर एकदा नाही इतके वर्ष, त्या इलेक्शन ॲफिडेव्हिटवर देखील त्यांनी खोटं सांगितलेलं आहे। मला वाटतं आता त्यांचं आमदारकी रद्द नक्कीच करण्यात येतील आणि इलेक्शन कमिशनने ते की लवकरात लवकर केलं पाहिजे। प्रतिक्रिया तुमची या एकंदरीत प्रकरणाच्या संदर्भातली पोहोचलेली आहे। तुम्ही लोकशाही मराठी सोबत संवाद साधला, चर्चा केली, त्याबद्दल धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।